बसला येतो शांतपणे, कारण मुलांना ते आवडतंच ना. आणि जास्त करून आमच्या स्वराला आवडते. कढी असेल तर कढीमध्ये पकोडे असतील तर मस्त लागते म्हणते. मग तिला कधीही कढी करायची झाली तर तिच्यासाठी ते थोडेफार तरी त्याच्यामध्ये टाकावेचे लागतात पकोडे करून. निक्कन कढी असेल तर तिला ती नाही आवडत, तिला पकोड्या हवेतच त्याच्यात टाकून. मग हे तिच्यासाठी मी थोडेसे केले आणि हे बाकीचे शिवाशने घेतले खायला. तर या पद्धतीने मी बनवते आणि ते छान असं तेलावरती थोडं आपण ते तेलातून आपण भजी करतो तसेच करून घ्यायचे, काय बाकीचे टाकले नाही. तर इथे आपण पाहतोय कढी. तर कढीसाठी आपण फोडणीला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरी छान फुटू द्यायची आणि मग मी त्या कढीमध्ये आहे ना लसणाचा वापर भरपूर करायचा. त्याने ना मस्त असं टेस्ट आणि लसणाचा जो फ्लेवर असतो ना तो कढीला मस्त लागतो. तर त्यामुळे आपण ते लसूण जास्त कढीला वापरायचं. हळद आणि मी तिखट वापरते, वाटण वापरत नाही, कधी मिरची वापरत नाही, कारण मुलं खाणारे असतात. तर मुलं मिरची असेल तर खात नाही, तर मी लाल मिरची पावडर घातली की खातात ती दोघं पण. आणि कढीपत्त्याची पानं, इथे हिंग पण वापरत नाही. हिंगाने स्वराला ॲलर्जी उठते, त्यामुळं मी कोणत्याही गोष्टीत हिंग वापरत नाही जेवणात शक्यतो. जर आमच्यासाठी असेल काही तर हिंग वापरते, नाही तर नाही वापरत मी. तर इथं या पद्धतीने दही घेतलं, दही फेटलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर बेसन घेऊन मिक्स करून घेतलं. छान पाणी करून जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं त्याच्यामध्ये वापरायचं आपल्याला, पातळ घट्टावर त्या पद्धतीने. आणि मस्त अशी फोडणी बसली पाहिजे. असं गॅस मोठा करून मोठ्या गॅसवरती फोडणी मारायची, म्हणजे छान असं फोडणी आपली कढीला बसते. मस्त असं लसणाचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये. त्यासाठी आपण तसं करून घ्यायचं. आणि उकळी आहे ना की उकळ्या चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची त्याला.